हाय फ्रेंड्स, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमी अमरावती. मी उमेश राठोड आपलं परत मनापासून स्वागत करतो. बघा, थंबनेलवरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण एक टॉपिक चेक करत आहे. टॉपिकचं नाव आहे व्हॉइस. त्याच्यामध्ये आपण याला दोन पार्टमध्ये डिवाइड करत आहे. बघा, व्हॉइस पार्ट 1, ठीक आहे, व्हॉइस पार्ट 2 असेल. आता बघा, हे जे आपण इथं क्वेश्चन इथं डिस्कस करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यामध्ये एमपीसीचे पण असतील आणि जे समजा सरळ सेवाचे आहे ते पण इथं आपण चेक करूया. पण पहिल्या पार्टमध्ये आपण सरळ जे समजा आयोगाचे म्हणू शकतो आपण TCS IBPS पॅटर्न जे आहे समजा त्यानुसार जे क्वेश्चन विचारले गेलेले आहे व्हॉइसवरती, तर ते आपण इथे डिस्कस करणार आहे. बघा, व्हॉइसवरती हा खूप जास्त प्रश्न विचारण्याचं तिथं काय म्हणतो चान्स आहे. याच्या अगोदरच्या पण एक्झाममध्ये तुम्हाला दिसतात की व्हॉइसवरती तो एका एक्झाममध्ये 2-2, 3-3 प्रश्न तिथं विचारत आहे. जसं IBPS असेल, तुमचे TCS असेल, त्या वेळी आपण हे जे क्वेश्चन आहे ते चेक करणार आहे. आणि जे समजा आतापर्यंत TCSनी किंवा IBPSनी जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे ते आपण इथे चेक करूया. ते स्पष्ट त्याच्यावर आपण काय करू, एक्सप्लेन करू. ठीक आहे, चला लेक्चरला सुरुवात करू. बघा, आपण मित्रांनो एक सूचना द्यायची होती तुम्हाला की आपण एक बॅच लॉन्च करत आहे. त्याच्यामध्ये ती बॅच आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये जी समजा जागा निघालेली सरळ सेवा भरतीमध्ये पुरवठा निरीक्षक तिथे 324 पदे दिसतात तुम्हाला. उच्चस्तर लिपिक जर बघितलं तिथं 21 पद दिलेलं आहे. ही बॅच जी आहे समजा आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवरती आहे. ती खूप कमी किंमतमध्ये आहे. बरं, सगळे विषय तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश हा विषय मी तिथं कव्हर करत आहे आणि IBPS पॅटर्ननुसार ही बॅच तुम्हाला तिथं दिसेल. त्याच्यामध्ये जे समजा आयोगाचे क्वेश्चन कसे आलेले आहे त्या टाईपचे जे समजा आपण तिथं क्वेश्चन तिथं बघितलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं समजा की IBPS कसं प्रश्न विचारतो, ठीक आहे, ते आपण इथं स्पष्टीकरण बघू आणि ही बॅच पण त्याच वेळेने तिथं जाणार आहे. चला आपण वेळ न करता समोर जाऊया. बरं, अतिशय महत्त्वाचं पॉईंट, जिथं IBPS मध्ये TCS मध्ये 2 ते 3 प्रश्न तिथे कमीत कमी दिसतात. आता इथं जर आपण बघितलं अन्न पुरवठामध्ये, तर याच्यामध्ये काय होतो की जवळपास म्हणत आहे मी 50 मार्क्ससाठी तिथं काय विचारलेलं आहे तुम्हाला, इंग्लिश विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न जरी या टॉपिकवरती आले तर 6 मार्क्स तुम्हाला एका लेक्चरमध्ये तिथं कव्हर होणार आहे. तुम्ही स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत याला बघा, कारण की एंडिंगला आपण काहीतरी वेगळं असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे काय म्हणतो महाप्रसाद काहीतरी वेगळं असणार आहे. तिथं चेक करा. व्हॉइस हा टॉपिक जेव्हा आपण सुरुवात करतो बेटा, तर याच्यामध्ये काय दिसते ते याचे तुम्हाला माहिती आहे की ते 2 टाईप दिसतात. व्हॉइसचे किती टाईप दिसतात इथं, 2. एक असेल माझ्यासाठी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा काय असेल माझ्यासाठी पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा, खूप सोपं आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ओळखण्यासाठी. आपण जर बघितलं ना तर खूप सोपं आहे. ते पण विद्यार्थ्यांना तिथे जमत नाही. मग इथून जर समजा हे हातचे मार्क आहे, म्हणजे व्हॉइस या टॉपिकवरचे जर बघितलं ना हातचे मार्क आहे. आता कसं ते समजून घ्या. तुम्हाला इंग्लिशमध्ये आपल्याला वाचता येत नसेल तरी चालते, मला काही विषय नाही. पण या टॉपिकमध्ये तुम्हाला मी प्रश्न आणून देणे म्हणजे प्रश्नाचे आन्सर आणून देण्याची गॅरंटी घेतो. कसं तर ते तुम्हाला कळेल. तुम्ही हे लेक्चर जे आहे समजा एन्जॉय पण करसाल, कारण की ते खूप सोपं आहे. पण तिथं विद्यार्थी भितात. आता समजून घ्या, व्हॉइस या टॉपिकमध्ये जर चेक जर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 त्याचे टाईप दिसतात. आता पहिला जर बघितलं आपण ऍक्टिव्ह म्हणू शकतो. आता ऍक्टिव्ह कोणाला म्हणणार मी, ठीक आहे, तर याच्यामध्ये समजून घ्या आपण. ऍक्टिव्ह म्हणजे काय, ऍक्ट करणारा. ऍक्टिव्ह म्हणजे काय करणार बेटा, ऍक्ट करणारा. मग ऍक्ट करणारा, ऍक्शन करणारा कोण असतो, तर तो असतो सब्जेक्ट. तो कोण असतो, सब्जेक्ट. एक मिनिट, नवीन स्लाइड घेऊ आपण. इथं बघा ऍक्टिव्ह आणि हा काय असेल माझ्यासाठी पॅसिव्ह. आता बघा, ऍक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही तिथं कंटिन्यू लिहिणार. ऍक्टिव्ह म्हणजे काय असेल माझ्यासाठी, ऍक्ट करणारा. काय असेल तो पहिला पॉईंट, ऍक्ट करणारा. बरं, मला सांगा ऍक्शन करणारा, ऍक्ट करणारा कोण असतो सांगा बरं, सब्जेक्ट. तो कोण असतो, सब्जेक्ट. मग ऍक्टिव्ह मध्ये जर बघितलं, सब्जेक्टने सुरुवात असते. वाक्याची सुरुवात कशाने होते बेटा, सब्जेक्टने. ठीक आहे, ऍक्ट करणारा आपला कोण असेल, सब्जेक्ट. वाक्याची सुरुवात जर सब्जेक्टने होत असेल तर तो सेंटेन्स माझ्यासाठी कशाचा असेल, ऍक्टिव्हचा. त्याच्यानंतर दुसरा पार्ट दिसतो तुम्हाला, दुसरा काय दिसतो, पॅसिव्ह. आता मला सांगा पॅसिव्ह म्हणजे काय. पॅसिव्ह म्हणजे काय की ऍक्ट कोणावर झाली, ऍक्ट कोणावर पास झाली म्हणू शकतो आपण. बघा, तुम्हाला हे म्हणजे कट करून दाखवतो मी. पॅसिव्ह
आणि हा काय असेल माझ्यासाठी ऍक्टिव्ह. ठीक आहे, हे ऍक्ट आहे आपला शब्द आणि इथून उचलत आहे आपण पॅसिव्ह मधला पास हा शब्द. ऍक्ट कोणावर पास झाली, कोणावर पास झाली म्हणजे ऍक्शन कोणाकडे गेली. ठीक आहे, ऍक्ट कोणावर पास झाली. मग कोणावर पास झाली तर तो असतो माझ्यासाठी ऑब्जेक्ट. तो कोण असतो ऑब्जेक्ट. ऍक्शन कोणावर गेली, कोणावर पास झाली, तो काय असेल माझ्यासाठी ऑब्जेक्ट. मग इथं जर चेक जर केलं ना आपण पॅसिव्ह मध्ये काय होत असतो की ऑब्जेक्टने सुरुवात, वाक्याची सुरुवात कशाने बेटा ऑब्जेक्टने वाक्याची काय होतो सुरुवात होतो. दोन गोष्ट कळाली असेल तुम्हाला. ऍक्टिव्ह मधला आपण ऍक्ट वेगळं केलं, ऍक्ट करणारा कोण सब्जेक्ट, सब्जेक्टने वाक्याची सुरुवात. पॅसिव्ह म्हणजे काय पास आपण वेगळं केलं. इथं आपण बघू शकता काय दिसतो इथं आपण काय केलेलं आहे पासला वेगळं केलेलं. पास म्हणजे काय की ज्याच्यावर ऍक्शन पास होते. ठीक आहे, आता बघा ज्याच्यावर ऍक्शन पास झाली तो काय असेल माझ्यासाठी ऑब्जेक्ट असेल. आता एखादं उदाहरण जर चेक जर केलं आपण, उदाहरण रोहित प्लेड क्रिकेट असा एक सेंटेन्स आहे. रोहित प्लेड क्रिकेट. आता मला सांगा बेटा इथे जर चेक जर केलं ना रोहित, इथे ऍक्शन करणार आहे तो, कारण की क्रिकेट तर ऍक्शन करू शकत नाही, त्याच्यावर ऍक्शन होणार आहे. मग इथं ऍक्ट करणारा कोण आहे सब्जेक्ट. कुठली ऍक्शन केलेली यांनी खेळण्याची, कशावर झाली ऍक्शन क्रिकेटवर. बरोबर आहे. आता हा सेंटेन्स जर आपण या टाईपने लिहिलं की क्रिकेट क्रिकेट was played बाय रोहित. बाय काय असेल इथं रोहित. मग मला सांगा इथं क्रिकेट हे ऍक्शन करत आहे का नाही, त्याच्यावर तर ऍक्शन झालेली आहे खेळण्याची. मग इथं दिसतो आपल्याला रोहित प्लेड क्रिकेट, तर हा माझ्यासाठी काय असेल ऍक्टिव्ह असेल. आणि हा जो सेंटेन्स आहे की क्रिकेट वॉज प्लेड बाय रोहित, तर हा माझ्यासाठी काय असेल पॅसिव्ह असेल. सोपं आहे ते. ठीक आहे, आता बघा जे काही तलाठीचे एक्झाम असतील त्याच्यानंतर जे समजा आतापर्यंत झालेले जे एक्झाम आहे त्याच्यातून काही प्रश्न आपण उचललेले आहे, म्हणजे ॲज इट इज तिथे कॉपी केलेले आहे. हे माझ्या घरचे प्रश्न नाही आहे, मी तुम्हाला पहिले सांगून देतो की इथं जर बघितलं तर ते क्वेश्चन आपण कॉपी केलेले आहेत, त्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता समजून घेऊ काय असेल याच्यामध्ये. चेक कर. बघा पहिला प्रश्न दिसतो तुम्हाला, मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता हे गोष्ट समजण्यासाठी, प्रश्न समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असते बघा. कुठलाही सेंटेन्स असेल, एनी सेंटेन्स. आता मला सांगा ऍक्टिव्ह मध्ये काय बघितलं तर आपण ऍक्टिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब असतो, त्याच्यानंतर कोण असतो ऑब्जेक्ट. आता बघा याच्यामध्ये काय असतं की ऍक्टिव्हचं जर आपल्याला पॅसिव्ह करायचं असेल बेटा, पॅसिव्ह तर आता मला सांगा पॅसिव्ह मध्ये काय झालं होतं. पॅसिव्ह मध्ये आपण असं चेक केलं होतं सर की वाक्याची सुरुवात कशाने होत असते ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर कोण असतो वर्ब, त्याच्यानंतर कोण असेल वर्ब. आणि सब्जेक्ट हा कसा असतो, सब्जेक्ट हा कसा असतो बेटा बाय प्लस. सब्जेक्ट हा कसा असतो बाय प्लस असतो. आता एक गोष्ट समजून घ्या, ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे त्याचं जर मला पॅसिव्ह बनवायचं असेल तर इथं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे एकमेकांची काय होते तिथं अदलाबदली होते. म्हणजे सब्जेक्ट जो आहे समजा, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट, इथं आहे आपला वर्ब. हा सब्जेक्ट, हा काय दिसतो ऑब्जेक्ट. हे काय होतं तिथं चेंज होतात. कसं बघा, ऑब्जेक्ट हा येणार सब्जेक्टच्या ठिकाणी, सब्जेक्ट हा जाणार ऑब्जेक्टच्या ठिकाणी. पण सब्जेक्ट जेव्हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी जातो बेटा तो बाय म्हणत जातो. बरोबर आहे. आता तो वाला बाय नाही पण समजून घ्या तो कसं जातो बाय म्हणत. ठीक आहे, येते तुमच्या लक्षामध्ये. जसं तुम्ही आता बघा अमरावतीमधली आता सध्या यात्रा चालू आहे गाडगेनगरमध्ये, त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो आकाश पाळणा बघितलं असेल तुम्ही, तर तो फिरत असतो. बरोबर आहे की. आता हे फिरणार, पण ही जे चक्र आहे की नाही ही एकदाच फिरणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी, सब्जेक्ट हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाणार आहे. पण त्या पाळण्यामध्ये जे बसलेले लोक आहेत ते बाय बाय म्हणत जातात सुरुवातीला. मग त्याच्यानंतर जेव्हा तो जोरात फिरत असतो मग काही नाही, आई बाबा सगळं आठवण येते. बरोबर आहे. पण इथं जर बघितलं ना, बाकीचं जर बघितलं तर आता मला सांगा पाळण्यामधलं जर बघितलं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फिरणार, एकदाच फिरणार ते. आता समजून घेऊ आपण की तो कसं फिरणार आहे. पण सब्जेक्ट जेव्हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी जात असतो तर तो कसं जातो बाय म्हणत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथं.
त्याच्यानंतर एक गोष्ट शिकूया आपण, पॅसिव्ह कोणाला म्हणणार, अतिशय महत्वाची गोष्ट. सेंटेन्स आहे पॅसिव्ह, विषय कशाचा आहे आपला, पॅसिव्ह. पॅसिव्ह कोणाला म्हणणार मी, तर आता समजून घ्या पॅसिव्ह कोणाला म्हणणार बेटा. तर पॅसिव्ह त्यालाच म्हणणार की वाक्यामध्ये जर टू बी प्लस V3 जर असेल तर तो सेंटेन्स असतो माझ्यासाठी पॅसिव्हचा. तो सेंटेन्स काय असेल माझ्यासाठी, पॅसिव्हचा. मग सर आता टू बी काय आहे, V3 काय, तर तुम्हाला माहिती आहे की V3 म्हणजे काय, वर्बचा फर्स्ट फॉर्म, त्याच्यानंतर सेकंड फॉर्म असतो, त्याच्यानंतर काय असतो थर्ड फॉर्म. जसं प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज असं आपण तिथे चेक करतो. त्याच्यामधला जो प्लेड आहे तो काय असेल माझ्यासाठी V3 असेल. आता मला सांगा हा जो शब्द दिसतो तुम्हाला टू बी, या टू बी मध्ये कोण आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टू बी मध्ये कोण असतो बघा, एम, इज, आर सॉरी. त्याच्यानंतर जर बघितलं काय दिसतं इथं, वॉज, वेअर. ठीक आहे, हे काय झालं टू बी. त्याच्यानंतर एक घटक आहे याच्यामध्ये बी किंवा बिन किंवा काय असेल इथं बिंग. इथं काय असेल तो बिंग. हे सगळे काय टू बी. यांच्यापैकी एक कोणीतरी तिथं असेल आणि त्याच्यासोबत काय असेल वर्बचा थर्ड फॉर्म असेल. तर त्यानुसार आपल्याला तो लक्षात येतो की तो आहे सेंटेन्स कशामध्ये, पॅसिव्ह मध्ये. जसं उदाहरण आपण बघू शकतो इथं, उदाहरण काय ते चेक करू शकतो. उदाहरण काय बेटा, मी जर असं म्हटलं एम प्लेड, एम प्लेड, तर हा वाक्य ऍक्टिव्हचा आहे की पॅसिव्हचा आहे, तर पॅसिव्हचा झाला तो. कारण की एम हा काय टू बी आहे, प्लेड काय दिसतो हा V3 आहे. तुम्ही म्हणत असाल प्लेड आणि प्लेड ते दोन्ही पण तर V2 आणि V3 पण सारखेच आहे. पण एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवजा तुम्ही, कारण की आपण ते बेसिक मध्ये सगळं चेक करत असतो. काय आहे ती की जेव्हा V2 जर असेल तर तो एकटा येत असतो आणि V3 जर असेल तर हा कार्यकर्ता थोडा भित्रा आहे, हा कोणाला तरी सोबत घेऊन येत असतो. मग कोणाला घेऊन येतो तो टू बीच्या लेकरांना. येतं तुमच्या लक्षामध्ये. मग इथे जर बघितलं एम प्लेड जर बघितलं, त्याच्यानंतर उदाहरण जर बघितलं आपण, मगाशी एक उदाहरण चेक केलं होतं आपण, वॉज प्लेड. आता मला सांगा वॉज प्लेड जर म्हणत असेल, वजच म्हटल्या जाते बरं, वाचताना त्याला वज वाचल्या जाते, प्रोनाउन्सिएशन वज आहे. पण मी जर वज म्हणत असेल तर काही कमेंट करतात मग, सर वज नाही म्हणत त्याला वाज म्हणतात. तर वेरला वर वाचल्या जाते, आपण तिथं वेर वाचत असतो. ठीक आहे, मग माझ्या तोंडातून कधी कधी वर पण येतो, मग तुम्ही कमेंट करता तिथं सर वर नाही त्याला वेर वाचल्या जाते. प्रोनाउन्सिएशन काही असो भाऊ, कन्सेप्ट इथं महत्वाचे आहेत ते समजून घे पहिले. काय म्हणतो मी की आपण हे बघा, हे एक सेंटेन्स चेक केलं, क्रिकेट वॉज प्लेड बाय रोहित. आता मला सांगा हा टू बी प्लस V3 आहे का, हो सर इथं टू बी प्लस V3 दिसते, वॉज आणि प्लेड. तर हा सेंटेन्स कशामध्ये आहे माझ्यासाठी, पॅसिव्ह मध्ये. कशामध्ये आहे बेटा तो, पॅसिव्ह मध्ये. आता इथं चेक करा, वर्ब काय दिसतो बेटा, प्लेड. आता हा प्लेड आहे, काही विषय नाही. मग प्लेड जर असेल, प्लेड जर असेल तो, तर याच्यामध्ये काय आहे की हा फक्त काय V2 आहे, कारण की याच्यासोबत टू बीचे लेकर आहे का, नाही टू बीचे लेकर नाही. V2 जर असेल तर सेंटेन्स कशाचा झाला तो, ऍक्टिव्हचा. इथं टू बी प्लस V3 दिसतो, हा सेंटेन्स कशाचा आहे, पॅसिव्हचा आहे. सिंपल आहे. आता बघा उदाहरणाच्या द्वारे आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सेंटेन्स बघा, सेंटेन्स तुम्हाला दिसत असेल अशी, म्हणजे थोडे सेंटेन्स फॉन्ट जे आहे त्याचा बारीक आहे, कारण की आपण हे सेंटेन्स जो आहे समजा जी रिस्पॉन्स आलेली आहे तेच सेंटेन्स काय केलेलं आहे आपण, कॉपी केलेलं आहे. चेक करा, मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता बघा बेटा इथं शब्द दिलेला आहे तुम्हाला हिट, मी इथं मोठ्या अक्षरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. हिट बघा, हिट हिट हिट, V1 V2 आणि V3 सारखेच आहे. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इथं चेंज होणार आहे. बघा इथं मनीष हा सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे तो, कारण की हिट सोबत तिथं टू बी आहे का, नाही. म्हणजे इथं टू बी प्लस V3 आहे का, टू बी प्लस V3 आहे का सर, नाही आहे. मग टू बी प्लस इथं V3 नाही आहे, तर हा सेंटेन्स ऍक्टिव्हचा आहे की बेटा तो पॅसिव्हचा आहे, तो आहे भाऊ ऍक्टिव्हचा सेंटेन्स. कशामध्ये आहे तो, ऍक्टिव्ह मध्ये. आणि तो कशामध्ये कन्वर्ट करा म्हणतो, पॅसिव्ह मध्ये. आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी पॅसिव्ह मध्ये. आता पॅसिव्ह साठी तुम्हाला एक मी ब्रह्मास्त्र दिलेला आहे. कुठला ब्रह्मास्त्र आहे तो, की टू बी प्लस V3 पाहिजे. तो कुठला पाहिजे, टू बी प्लस V3. पॅसिव्ह जर करायचं असेल तर तो काय पाहिजे आपल्याला, टू बी प्लस V3. कुठं दिसते आपल्याला टू बी प्लस V3 बघा. तुम्हाला मी ऑप्शननुसार नेण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला पहिलेच म्हटलेलं आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही दगड जरी असेल ना तरी चालते, आपल्याला दगड दगड जरी असेल ना तरी चालते. फक्त मी जे म्हणतो ना त्याच्याकडे लक्ष द्या. काय म्हणतो मी की टू बी प्लस V3 जर असेल तर तो सेंटेन्स कशाचा आहे, पॅसिव्हचा आहे. जर नसेल टू बी प्लस V3 तर तो सेंटेन्स ऍक्टिव्हचा आहे सरसर. आता मला सांगा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हिट. हिट दिलेलं आहे फक्त. काय दिलेलं आहे भाऊ इथं, हिट. फक्त हिट दिलेला आहे, तर तो एक तर
V2 मध्येच आहे तो, सरळ सरळ कशामध्ये येतो V2 मध्ये. मग हा V2 मध्येच आहे. V2 जर असेल तर तो ऍक्टिव्हचा आहे की पॅसिव्हचा. परत हा सेंटेन्स कशाचा झाला माझ्यासाठी, ऍक्टिव्हचा. बघा आता इथं जर चेक जर केलं ना, इथं टू बी आलेला आहे बिन, आपण मगाशी चेक केलं होतं बी बिन बिंग, तर इथं टू बी आलेला आहे, पण इथे हिटिंग दिलेलं आहे, V4 करून दिलेलं आहे त्याला, म्हणजे आयएनजी जोडलेला आहे. तर आता मला सांगा हा सेंटेन्स जर चेक जर केलं ना, तर हा सेंटेन्स पॅसिव्हचा आहे का? परत तो सेंटेन्स ऍक्टिव्हचाच आहे. कशाचा आहे तो, ऍक्टिव्हचा. त्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला हॅड हिट, काय दिलेलं आहे, हॅड हिट. आता बघा हॅड हा टू बीचा लेकरू आहे का? हॅड प्लस जर बघितलं हिट हे आपण म्हणू शकतो V3 आहे, V3 आहेच तो. बरं आता मला सांगा हॅड हा टू बीचा लेकरू आहे नाही, तो कशाचा आहे, तो आहे टू हॅवचा लेकरू बेटा, तो आहे टू हॅवचा लेकरू. तर आता मला सांगा आपल्याला पॅसिव्ह जर बनवायचं असेल तर टू बी प्लस V3 पाहिजे. म्हणजे तिथं जर बघितलं एम इज आर वॉज वर, त्याच्यानंतर जर चेक जर केलं आपण बी बिन आणि बिंग, मग त्याच्यापैकी बिन दिसतो पण इथं V4 आहे. इथे जर बघितलं हॅड प्लस V3 आहे. वाक्य समजून घ्या बेटा, इथं काय दिसतो, काय दिलेलं आहे, वॉज हिट, त्यालाच आपण वॉज हिट पण म्हणू शकतो. आता मला सांगा हा टू बी प्लस V3 झाला का? हो झाला, कारण की मला सांगा वॉज वर, एम इज आर, त्याच्यानंतर बी बिन बिंग हे काय म्हणून चेक केलेले आपण, तर आपण चेक केलेलं आहे टू बी म्हणून. मग टू बी प्लस जर V3 जर असेल तर तो सेंटेन्स कशामध्ये आहे माझ्यासाठी, पॅसिव्ह मध्ये. आता तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो मी, मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता मला सांगा हिट कोणी केलेलं आहे इथं, मनीषनी. कोणाला, मंकीला. म्हणजे ऍक्शन केली कोणी, मनीषनी. सब्जेक्ट, ऍक्शन झाली कोणावर, द मंकीवर. मग तो काय झाला माझ्यासाठी, ऑब्जेक्ट. बघा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इथं एक्सचेंज झाले की नाही झाले, झाले भाऊ. बघ समोर द मंकी हे काय दिसतो माझ्यासाठी, ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला घेऊन आलेला आहे तो. त्याच्यानंतर जर बघितलं मनीष बाय मनीष, ते बाकी सेंटेन्स जे समजा बाकीचे जे कार्यकर्ते इथं वाक्यामध्ये दिसतात ते ॲज इट इज तिथं राहणार, कारण की त्यांनी पाळण्याची तिकीट काढलेली नाही. मग काढले नाही तर ते त्यांच्या जागेवर तिथं फक्त बघत राहणार, कोण फिरत आहे, कोण कोणासोबत बसलेला आहे, ते फक्त सेंटेन्स मध्ये पाहणार. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. मग वॉज हिट जर बघितलं तर हा टू बी प्लस V3 आहे, सेंटेन्स हाच माझ्यासाठी काय आहे, खरा आहे. तोच कशामध्ये झाला रे, पॅसिव्ह मध्ये. द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष. मंकीला कोणाद्वारे मारण्यात आलं, म्हणजे हिट करण्यात आलं, तर बाय मनीषद्वारे. ठीक आहे, कशाने, तर आपण स्टोननी म्हणू शकतो. ठीक आहे, येत आहे तुमच्या लक्षामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण जर बघितलं, बघा इन्स्ट्रुमेंट जर बघितलं, इन्स्ट्रुमेंट, आता बघा स्टोन, स्टोननी तो स्टोननी काय केलेलं आहे, मनीषने हिट केलेला आहे. मग जेव्हा समजा इनॅक्टिव्ह असतो, इनॅक्टिव्ह म्हणजे नॉन पर्सन असतो, सरळ सरळ, जसं मला सांगा चाकू आहे, बंदूक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं हे दगड आहे, याने हिट करत आहे तो. याचा अर्थ काय झालेला आहे की आपण एखादी इन्स्ट्रुमेंट वापरत आहे, पण ती काय दिसते आपल्याला, काय दिसते, तर आपण म्हणू शकतो नॉन पर्सन आहे ते. जेव्हा नॉन पर्सन असते बेटा तर याच्यासोबत विथ येत असतो. काय येत असतो तिथे, विथ. मी जर म्हणत असेल एखादा पर्सन तर याच्यासोबत काय येतो, बाय नावाचा प्रिपोजिशन वापरला जाते. आपल्याला प्रिपोजिशन पण हा घटक बघायचा आहे. आपण हे जे आहे ना, समजा एक ही सिरीजच चालू केलेली आहे POQ ची, ते सगळे आपण POQ 1 by 1 तिथे डिस्कस करणार आहे. आता आपण जो पहिला पार्ट बघत आहे व्हॉइसचा, त्याच्यामध्ये आपण TCS आणि IBPS मध्ये कसे काय प्रश्न विचारले गेलेले आहे, याचा आन्सर कसं निघणार, आणि तुम्हाला जे समजा आता जे अन्न व पुरवठामध्ये जे काही प्रश्न येणार आहे यावेळी तिथे दिसणार आहे आपल्याला, ते कसं टॅकल करायचं, कसं सोडायचं, मी तुम्हाला सगळं ते डिटेलमध्ये सांगणार आहे. चेक करा. हा झाला आपल्यासाठी पहिला प्रश्न. आपण समोर जाऊया, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आगे बढ़ेंगे. ठीक है, देश भी आगे बढ़ रहा है, हम भी आगे बढ़ेंगे. चलो बघा भाऊ, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये त्याला कन्वर्ट करा, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये त्याला काय करा, कन्वर्ट करा. इंग्लिश ग्रामर इज टॉट टू द स्टुडंट्स बाय मिस्टर लालपट, असं लालपट काहीतरी आहे ते नाव. इथे चेक करा, कोणाद्वारे, मिस्टर लालपाटद्वारे. आता मला सांगा इज टॉट दिलेला आहे, टीच तुम्हाला माहिती आहे, टीच, टीच म्हणजे हे माझ्यासाठी आहे V1, टॉट आणि टॉट V2 आणि V3 आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की V2 जर असेल तर तो एकटा येतो. तो कसा येतो बेटा, एकटा येतो. मग एकटा आलेला आहे का तो टॉट, नाही. मग हा 100% V3 आहे. हा काय 100% V3. मग V3 जर असेल, हा बघा V3 आहे, आणि इथं एम इज आर हे आपण मगाशी चेक केलं तर हे टू बी चे लेकर आहे. म्हणजे वाक्यामध्ये टू बी प्लस V3 आहे का, हो टू बी प्लस V3 आहे सर. हा टू बी प्लस जर V3 जर असेल तर हा सेंटेन्स आहे बेटा पॅसिव्हचा. हा कशाचा आहे, पॅसिव्हचा. आता एक गोष्ट अजून समजून घ्या की पॅसिव्ह सेंटेन्स आहे दिलेला सेंटेन्स कशाचा आहे, पॅसिव्हचा. आणि आपल्याला बनवायचा आहे ऍक्टिव्ह. काय बनवायचं आहे त्याचं, ऍक्टिव्ह. आता एक गोष्ट मगाशी सांगितली होती की पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये काय होते की वाक्याची सुरुवात कशाने होते बेटा, ऑब्जेक्टनी.
त्याच्यानंतर काय असतो वर्ब, त्याच्यानंतर काय असतो आपल्याला वाक्यामध्ये जर दिलेलं असेल तर बाय प्लस सब्जेक्ट असतो, बाय प्लस काय असतो सब्जेक्ट। याला मी ब्रॅकेट टाकतो बाय प्लस सब्जेक्टला, का बरं? कारण की हा कधी कधी दिलेला असतो, कधी कधी दिलेला नसतो, म्हणून याला मी ब्रॅकेट टाकतो, ठीक आहे। कभी खुशी कभी गम सारखं आहे याचं काम, कधी कधी तो सेंटेन्स मध्ये येतो, कधी येत पण नाही, मग आपल्याला ते कन्सिडर करावं लागतं की बाय प्लस कोणीतरी आहे तिथं, बरोबर आहे की नाही। मग सब्जेक्टला पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्टला एवढं काही महत्व नसते। आता चेक करूया आपण ऑब्जेक्ट आणि वर्ब। आता इथे काय दिसतो सब्जेक्ट। आता मगाशी जसं आपण पाळणा फिरवला होता आहे की नाही, तर आपला सब्जेक्ट गेला होता इकडं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट सुरुवातीला आला होता, वर्ब हा मधामध्ये होता। आता ही कंडिशन परत तीच होणार की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपापली जागा बदलवणार, कसं चेंज होणार ते। जर बाय प्लस सब्जेक्ट जर दिलेले असेल तर त्याला आणणार आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी, ऑब्जेक्टला पाठवणार आपण ऑब्जेक्टच्या जो मुळामध्ये जिथं होता तो तिथं आपण त्याला पाठवणार। आता बघा मिस्टर आपला जो लाल पत आहे तो समोर येणार, ठीक आहे, आला तो समोर, ठीक आहे। आता इथं चेक जर केला आपण इज टॉट, इज टॉट, तर इज टॉट हा जो सेंटेन्स आहे तर एक गोष्ट समजून घ्या। आता बघा सगळं काही डिटेलमध्ये इथं शिकवता येणार नाही तुम्हाला, कारण की व्हॉइस हा टॉपिक जवळपास जर बघितलं ना 4 ते 5 तिथं लेक्चर लागत असते, ठीक आहे। आता इथं समजून घ्या। आता मी काय म्हणतो की इथं जर चेक जर केलं ना, जर वाक्यामध्ये ॲम पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणत आहे बरं, मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। मी सेंटेन्समध्ये जर ॲम किंवा इज किंवा आर हे टू बी असेल आणि याच्यासोबत जर V3 जर असेल तर हा सेंटेन्स जर बघितलं ना, हा सेंटेन्स असतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा, म्हणजे हा सेंटेन्स आहे पॅसिव्हचा। पण याचं जर मी म्हटलं तुम्हाला टेन्स ओळखा, टेन्स, तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला, टेन्स जर ओळखायचं असेल पॅसिव्ह सेंटेन्सचा टेन्स, तर त्याच्यामध्ये काय करायचं बेटा, मेन वर्ब आहे की नाही, मेन वर्ब, तर त्याला कन्सिडरच करायचं नाही। डू नॉट कन्सिडर मेन वर्ब। मी तुम्हाला म्हणेन की डू नॉट कन्सिडर काय, तर मेन वर्बला कन्सिडरच करायचं नाही। आता मला सांगा मी जर मेन वर्बला कन्सिडर केलं नाही, टॉटला मी कन्सिडर केलं नाही, इथे शिल्लक काय राहिलं भाऊ, इज जर शिल्लक जर आला असेल तिथं, तर इज हा एकटा राहिला, एकटा जर असेल तर तो V1 असतो, V1 जर असेल तर वाक्य कशाचा आहे तो सिंपल प्रेझेंटचा, V1 किंवा V5 जर असेल तर तो वाक्य असतो सिंपल प्रेझेंटचा। याच्या अगोदरचे मी युट्यूबचे लेक्चर तिथे टाकलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं हे टेन्स कसं ओळखायचं काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेसिकमध्ये। आता इथं काय म्हणतो मी की इज इथं एकटा राहिला, अर्थात तो कशामध्ये आहे बेटा, कशामध्ये आहे, तो आहे सेंटेन्स हा पॅसिव्ह सेंटेन्स कशामध्ये येतो, सिंपल प्रेझेंटमध्ये। कशामध्ये आहे तो सिंपल प्रेझेंट। मग हा जर सिंपल प्रेझेंटमध्ये जर असेल तर ऍक्टिव्ह करताना, ऍक्टिव्ह बनवताना तर वाक्यामध्ये काय आला पाहिजे, मेन वर्ब जो आहे की नाही त्याचा V1 किंवा काय बनवणार आपण तिथं V5। आता मला सांग वर्ब आहे आपल्याकडं टॉट, वर्ब काय आपल्याकडं टॉट, याचा आपल्याला V1 किंवा V5 बनवावं लागेल ह्या सगळ्यांऐवजी, म्हणजे इज टॉटच्या ऐवजी फक्त आपल्याला V1 किंवा V5। मग V1 किंवा V5 कोणानुसार असेल सर, तर तो असेल सब्जेक्टनुसार, तो कशानुसार असेल सब्जेक्टनुसार। मग सब्जेक्ट जर माझ्यासाठी सिंग्युलर जर असेल तर तिथं काय घ्यावं लागेल आपल्याला, V5 घ्यावं लागेल। जर सब्जेक्ट जर माझ्यासाठी प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी, तर तिथं काय घ्यावं लागेल, V1। आता मला सांगा मिस्टर लालपत जर बघितलं तर तो आपल्यासाठी सिंग्युलर आहे, तो सिंग्युलर जर असेल तर इथं मला सांगा हा V1 येणार की V5 येणार, तर इथं काय येणार V5। मग जेव्हा वर्बला यस किंवा इएस जोडल्या जात असते तर तो सेंटेन्स असतो माझ्यासाठी V5चा। आणि जर वाक्यामध्ये ठीक आहे वर्बला म्हणजे यस किंवा इएस जर नसेल तर तो असतो माझ्यासाठी काय, V1। आता मला सांगा याच्यानुसार हे करेक्ट आहे का, हो करेक्ट आहे। मग इथे जर बघितलं हे बिन तिकिटावाले द स्टुडंट्स इथे दिसतात, इंग्लिश ग्रामर जे आहे समजा इंग्लिश ग्रामर हे इथे घेतलेलं आहे ऑब्जेक्ट। आणि आता इथे जर बघितलं तर तो सेंटेन्स सब्जेक्टला आपण सुरुवातीला घेतलेला आहे, ऑब्जेक्ट आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी पाठवलेला आहे, हा सेंटेन्स माझ्यासाठी खरा कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, ऍक्टिव्ह मध्ये तो कन्वर्ट झाला। आता तुम्ही म्हणत आहे की सेंटेन्स सर हा करेक्ट नाही का, सेकंड वाला ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते पण सांगून देतो तुम्हाला। इज टीचर्स जर बघितलं इज टीचर्स, आता मला सांगा इज काय बेटा तिथं टू बी प्लस टीचर्स जर बघितलं V5। आता मला सांगा टू बी प्लस V5 असतो का, नाही असतो ना भाऊ, ठीक आहे। ऍक्टिव्ह मध्ये टू बी प्लस V5 असतो का, नाही, म्हणून हा सेंटेन्स। आता एक गोष्ट परत सांगून देतो, V1 V5 आणि V2 हे वाक्यामध्ये कसे येतात बेटा, तर हे एकटे येतात, हे काय येतात एकटे येतात, ऍक्टिव्ह मध्ये ते कशात येतात एकटे येतात।
आता चेक जर केलं समजा तर इथं मला सांगा इज टीचर्स हे करेक्ट असेल का माझ्यासाठी? नाही. आता त्याच्यानंतर द वर्ब दिलेला आहे टॉट. टॉट. आता हा सेंटेन्स जर सिंपल प्रेझेंट टेन्सचा असेल तर याला टॉट करून दिलेला आहे, अर्थात तो V2 मध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याला V2 मध्ये जर कन्वर्ट जर केलेला असेल तर तो कशामध्ये गेलेला आहे? तो झाला सिंपल पास्ट मध्ये. मग मला सांगा वाक्य सिंपल पास्ट मध्ये पाहिजे का आपल्याला? नाही. आपल्याला सेंटेन्स पाहिजे होता कशामध्ये? सिंपल प्रेझेंट मध्ये. कारण की आपल्याकडे पॅसिव्ह सेंटेन्स होता सिंपल प्रेझेंटचा, त्या ऍक्टिव्ह बनवताना मी सिंपल प्रेझेंट मध्येच त्याला कन्वर्ट करणार. त्याला मी पास्ट मध्ये नेणार नाही, फ्युचर मध्ये नेणार नाही, ना कुठेच नेणार. मी त्याला प्रेझेंट मध्ये ठेवणार. येते तुमच्या लक्षामध्ये? नंतरचा सेंटेन्स चेक करा. हॅज टॉट दिलेला आहे, अर्थात त्याने कशामध्ये कन्वर्ट केलेला आहे? तर प्रेझेंट परफेक्ट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे, कन्वर्ट कशामध्ये केलं त्यांनी? प्रेझेंट परफेक्ट मध्ये. येते तुमच्या लक्षामध्ये? चल नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. इन पॅसिव्ह म्हणतो तो. ठीक आहे, परत पॅसिव्ह विचारलेला आहे त्यांनी. इन कशामध्ये म्हणतो तो? पॅसिव्ह मध्ये. आता बघा, समवन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द फ्लोर. स्कॅटर्ड दिलेला आहे इथं. वर्ब हा V2 मध्ये आहे. वर्ब कशामध्ये दिलेला आहे? V2 मध्ये. तो जर V2 जर असेल, ठीक आहे, तो जर V2 जर असेल तर एक गोष्ट इथं यांचं चुकीचं ठरते, पण तसा ऑप्शन दिसत नाही. आणि आपण म्हणजे सरळ सेवामध्ये तसं काही नसते की फर्स्ट आन्सर की त्याच्यानंतर सेकंड आन्सर की. हो, त्याच्यानंतर ते नॉर्मलायझेशन नुसार समजा ते करेक्शन करून देतात तुम्हाला. पण आन्सर जर बघितलं ना बेटा, हे चुकीचं आन्सर आहे बरं. पहिला जो दिलेला आहे तो पण आन्सर काय तिथं चुकीचा आहे. कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथं हा जो वर्ब आहे आपल्याकडं, वर्ब आहे बेटा तो V2 मध्ये. तो कशामध्ये आहे? V2 मध्ये. मग V2चा जर आपल्याला सिंपल पास्ट जर पॅसिव्ह जर करायचं असेल तर तिथं कशाचा वापर केला जातो? वॉज आणि वेअरचा. कशाचा वापर केला जातो? वॉज आणि कशाचं? वेअरचा. मग मला सांगा इथं वॉज आणि वेअर घेतलेला आहे का त्यांनी? नाही. इथं पण दिसत नाही, इथं पण दिसत नाही, इथं पण दिसत नाही. हे सगळे सेंटेन्स चुकीचे आहे. बरोबर आहे? हा वर्ब जो आहे आपल्याकडे जो वर्ब दिलेला आहे तो आहे बेटा V2चा. वर्ब कशाचा आहे? तो V2चा. तो V2चा आहे. पण इथं जर बघितलं, इथं सेंटेन्स कसा पाहिजे होतो? द फ्लोर वॉज स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स, असं तो सेंटेन्स पाहिजे होतं. म्हणजे इथं मला असं म्हणायचं आहे की इथं इज नाही, तर इथं काय पाहिजे होतं? इथं पाहिजे होतं वॉज. आपण त्याला वॉज वाचतो. बरोबर आहे की नाही? मग तो पाहिजे होता, तिथं दिलेला नाही, पण तरी तो सेंटेन्स करेक्ट आहे. कशामध्ये आहे तो? पॅसिव्ह मध्ये. आता का दिलेलं नाही आता काही सांगता येत नाही आपल्याला, कारण की सरळ सेवा आहे. आपण सगळे जे प्रश्न बघत आहेत हे तलाठी फॉरेस्टला जे वगैरे विचारलेले गेलेले आहे, जलसंपदाला वगैरे, ते आपण इथे चेक करण्याचा प्रयत्न करत आहे. समोर बघूया. बघा रे भाऊ, काय म्हणतो मी? बघा, तुम्हाला हे सेंटेन्स दिसत असेल. बघा, हा सेंटेन्स जर बघितला, 11 नंबरचा सेंटेन्स आहे, 15 नंबरचा सेंटेन्स आहे. हे एकाच पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. मी तेच म्हणत आहे तुम्हाला, या टॉपिकवरती कमीत कमी तो 2 ते 3 प्रश्न तिथे विचारत आहे. म्हणजे 6 मार्क्ससाठी तिथं तो हा टॉपिक विचारत आहे. याकडे सिरियसली आपण लक्ष देऊया. चल बघा, दिस बिल्डिंग. आता बघ, हा सेंटेन्सचा चेक जर केलं ना, पहिली गोष्ट सेंटेन्स समजून घ्या. याला तो कशामध्ये कन्वर्ट करा म्हणते? कशामध्ये कन्वर्ट करा? ऍक्टिव्ह मध्ये. आता मला सांगा, इथं टू बी प्लस V3 आहे का? तर हो, इथं टू बी प्लस V3 आहे. अर्थात मला सांगा, हा सेंटेन्स जर बघितला ना बेटा, हा सेंटेन्स आहे माझ्यासाठी पॅसिव्हचा. हा सेंटेन्स कशाचा आहे? पॅसिव्हचा. आता पॅसिव्हचा आहे तो, तर याला जर ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामधला पहिले मेन वर्ब शोधावा लागेल आपल्याला. मेन वर्ब. आता मेन वर्ब कुठला आहे? वॉज हे मेन वर्ब आहे का? नाही. हा माझ्यासाठी काय असेल? वर्ब असेल. डिझाइन ते काय असेल माझ्यासाठी? मेन वर्ब असेल. मग तो जर मेन वर्ब जर असेल तर त्याला कन्सिडर करायचं नाही. मग कन्सिडर केला नाही तर हा सेंटेन्स काय दिसतो? वॉज एकटा राहिला. वॉज जर एकटा असेल बेटा तर तो झाला V2. V2 जर असेल तर त्याचा टेन्स काय झाला? तर त्याचा टेन्स झाला सिंपल पास्ट. त्याचा टेन्स कुठला झालेला आहे? सिंपल पास्ट. मग हा जर टेन्स सिंपल पास्ट जर असेल तर आता मला सांगा, याला जर ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर जो आपला वर्ब आहे की नाही, फक्त V2 कुठं आहे ते शोधा वाक्यामध्ये. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की V2 जर असेल तर तो सिंपल पास्ट असतो. कारण की आपण बेसिकच्या लेक्चरमध्ये युट्यूबमध्ये तुम्हाला दिसून जाईल ते
ते मी सेंटेन्स तिथे घेतलेलं आहे, ते लेक्चर तिथे घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे की V2 जर असेल तर तो सिंपल पास्ट असतो. हा सेंटेन्स आहे पॅसिव्हचा, कशाचा तर सिंपल पास्टचा. त्याला ऍक्टिव्ह मध्ये फक्त V2 तिथे येणार. मग मला सांगा वॉज डिझाइन येणार का तिथं? नाही. मग इथं चेक जर केला आपण तर फक्त वाक्यामध्ये काय यायला पाहिजे, डिझाइन यायला पाहिजे, ते पण कशामध्ये V2 मध्ये. इथं दिसते आपल्याला, हो तो ते आन्सरच आहे आपला. बघा इथं परत त्यानं वॉज डिझाइन केलेलं आहे. मग हे करेक्ट आहे का? नाही, कारण की ऍक्टिव्ह मध्ये फक्त V2 पाहिजे. ऍक्टिव्ह मध्ये काय पाहिजे भाऊ? V2. मग V2 दिसतो का तिथं? नाही. आता बघा कुठं गेलेलं आहे, हा इथं परत दिलेलं आहे त्यांनी 2b + V3, इथे परत दिलेलं आहे त्यांनी 2b. म्हणजे ह्या तिन्ही सेंटेन्स मध्ये काय एरर आहे, इथं 2b + V3 आहे, अर्थात हे तिन्ही सेंटेन्स त्याने कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, तर सेंटेन्स तिन्ही पण कशामध्ये आहे रे, ते पॅसिव्ह मध्ये आहे. पण आपल्याला विचारलं काय त्यांनी, ऍक्टिव्ह मध्ये काय असतो, 2b + V3 असतो का भाऊ? नाही. म्हणून हा सेंटेन्स जर बघितला ना, हा सेंटेन्स तुमचा खरा आहे. तो काय असेल, वन ऑफ द बेस्ट. ठीक आहे, तो माझ्यासाठी काय असेल, खरा असेल. कारण की पॅसिव्ह मध्ये काय होत असतो की सब्जेक्टनी वाक्याची सुरुवात होत नसते, ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात असते. आणि ऍक्टिव्ह मध्ये काय असतो असं की सब्जेक्टनी वाक्याची काय होते, सुरुवात होते. चलो आगे बढ़ेंगे. समजत असेल तुम्हाला, कळत असेल. बघ रे हो, हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. आहे की नाही? काय गरज होती बरं, पण सेंटेन्स तिथं विचारलेलं आहे, हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. आता मला सांगा इथं ऍक्शन झाली का? म्हणजे ऍक्शन झाली की डिक्शनरीवर इथं म्हणू शकतो आपण डिक्शनरीने ऍक्शन केली. तर आपण काय म्हणणार आहे, इथे डिक्शनरीवर ऍक्शन झालेली आहे, ती चोरल्या गेलेली आहे, तिची डिक्शनरी जी आहे समजा चोरल्या गेली आहे. आता मला सांगा इथं डिक्शनरी ऍक्शन करत नाही आहे, डिक्शनरीवर ऍक्शन झालेली आहे. मग तो सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह? पॅसिव्ह आहे. कसं बघा, तुम्हाला माहित आहे की बिन हे आपण मगाशी चेक केलं होतं, बी, बिन आणि बिंग हे काय असतात, टू बी. स्टोलन जर बघितलं स्टोलन तर हा V3 आहे, स्टील, स्टोल, स्टोलन, बरोबर आहे की नाही? कारण की तो चोर नाही आहे की नाही, वरचा अर्थ होतो. मग हा V3 आहे, 2b + V3 आहे, अर्थात हा सेंटेन्स आहे बेटा पॅसिव्ह. पॅसिव्हतून ऍक्टिव्ह मध्ये जर आणायचं असेल आणि तो म्हणतो पण ऍक्टिव्ह करा म्हणून, तर याला काय करावं लागेल तुम्हाला की हा जो बिन असतो, बिन पॅसिव्ह मध्ये, तर बिन हा परफेक्ट मध्ये येत असतो. बिन कोणत्या सेंटेन्स मध्ये येत असतो, परफेक्ट मध्ये. मग कुठल्या परफेक्ट मध्ये येतो, तर हॅज स्टोलन दिसतो, अर्थात हा प्रेझेंट परफेक्टचा वाक्य आहे. वाक्य कसा आहे बेटा, तो प्रेझेंट परफेक्ट. आता तुम्हाला काही गोष्ट याच्यातून कळत नसेल, पण हे जे मी तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे, हे बेसिक पासून तर एंडिंग पर्यंत म्हणजे हाय लेवलला तुम्हाला लिहून तिथं ठेवलेलं आहे. पण इथं जर चेक जर केलं, हॅज स्टोलन दिसतो, या बिनला जर आपण कट जर केलं ना, कारण की पॅसिव्ह मध्ये बिन हा कशासाठी येत असतो, टू बी म्हणून येत असतो तिथं. आता बघा हॅज आणि स्टोलन दिसतो, तर वाक्य आहे प्रेझेंट परफेक्टचा. तर याच्यातून काय होत असते बेटा की बिनला इथून आपल्याला वगळावं लागतं. जसं आपण वॉज, वेअर, त्याच्यानंतर ॲमेजला तिथं कट करत असतो, तसं इथं बिनला पण काय करावं लागेल, तुम्हाला कट करावं लागेल. म्हणजे हॅज आणि फक्त स्टोलन कुठं आहे वाक्यामध्ये ते शोधावं लागेल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मगाशी की बघा मार्केटमध्ये काय सांगितलं जाते तुम्हाला की पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा बाय प्लस असतो, जिथं बाय प्लस सब्जेक्ट असतो. पण इथं दिलेलं आहे का ते कोण आहे, नाही दिलेलं आहे. मग इथं काय करावं लागतं आपल्याला की कन्सिडर करावं लागतं. बघा आयोगाने काय कन्सिडर केलेलं आहे, समवन किंवा समबडी म्हणू शकतो, नोबडी, एनीबडी, समबडी. इथं काय कन्सिडर केलेलं आहे, समबडी. मग मला सांगा हा जो सब्जेक्ट आपण इथं कन्सिडर केलेला आहे, कन्सिडर त्याला समोर घ्या. आता मग कन्सिडर काय केलेलं आहे आयोगाने, तर समबडी, त्याच्यानंतर समबडी, एनीबडी, नोबडी. काही प्रॉब्लेम तिथं आपलं तो आन्सर सुटत नाही. आपल्याला तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये नोबडी, एनीबडी, समबडी तर कुठंच दिसत नाही, हे कसे काय आले वा, हे काय खिशातून नाही टाकलेले मी, तर आयोगाने कन्सिडर केलेले आपण पण कन्सिडर करायचं आहे. याच्यानुसार काही होणार नाही. आपण चेक करूया, इथे जर बघितलं हॅज स्टोलन कुठं आहे वाक्यामध्ये, इथे हॅज स्टोलन, हॅड स्टोलन. आता मला सांगा वाक्य प्रेझेंटचा आहे, हा प्रेझेंट परफेक्टचा, हा पास्ट मध्ये जाणार का बेटा, नाही. हा ऑप्शन माझ्यासाठी कट झाला. बघा इथं जर चेक जर केलं ना, हॅड स्टोलन दिलेला आहे, हा पण ऑप्शन काय होणार माझ्यासाठी, कट होणार. इथं हॅज स्टोलन दिलेला आहे, पण इथं मला सांगा वरील सेंटेन्स मध्ये म्हणत आहे तो हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन, तिची जी डिक्शनरी आहे ती चोरल्या गेलेली आहे. आणि नोबडी जर म्हणत असेल तर याचा अर्थ काय झाला की वाक्य म्हणजे तो सेंटेन्स हा पॉझिटिव्ह होता ना, आपण काय करत आहे, नोबडी घेऊन निगेटिव्ह करत आहे. असं होत नसतो पॅसिव्ह मध्ये, ऍक्टिव्ह मध्ये असं होत नसतो. म्हणजे वाक्य
निगेटिव्ह दिलेलं आहे तर त्याचं पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर त्याचं निगेटिव्ह करायचं, असं होत नसते. ते फक्त क्वेश्चन टॅगमध्ये होत असतो, अजून बाकी ठिकाणी होत असते. पण इथं मला सांगा, इथं होत नाही. ते काय होत नाही की पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर त्याचं निगेटिव्ह करा, निगेटिव्ह दिलेलं असेल त्याचं पॉझिटिव्ह करा. म्हणून हा वरील जो पहिला जो सेंटेन्स आहे तो माझ्यासाठी आन्सर नसेल, हा पण नसेल, हा पण नसेल. हॅज स्टोलन हे माझ्यासाठी काय असेल, इथं करेक्ट असेल. बघा इथं जर बघितलं, बिन हा पाहुणा येत असतो कोणाच्या घरामध्ये, परफेक्टच्या घरामध्ये पॅसिव्ह बनवण्यासाठी. पण ऍक्टिव्ह जर बनवायचं असेल तर आता पाहुण्याचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता पाहुण्याला घरी पाठवावं लागेल. मग मला सांगा ऍक्टिव्ह मध्ये बिन येणार का नाही? हे डिटेलमध्ये आपण चेक करत आहे. कशामध्ये? त्या कोर्समध्ये, जे तुम्हाला डिटेलमध्ये तिथं समजेल. आणि एकदम बेसिक नुसार आपण घेतलेले बहुतेक इंग्लिश हे सगळ्यांना समजेल या टाईपनी मी तिथं शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. चलो बघा सेंटेन्स सिलेक्ट. सरसर मी वाचतो काय म्हणणं आहे त्याचं, की तो म्हणत आहे फक्त आपल्याला कशामध्ये, सॉरी चेक करा कशामध्ये म्हणतो तो, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आता बघा वॉज अपॉइंटेड आहे, अर्थात मला सांगा बेटा टू बी प्लस V3 आहे का? हो, तर वाक्य पॅसिव्हचं आहे. पॅसिव्हचा जर असेल तर याचं जर आपल्याला याचं जर काय बनवायचं असेल, ऍक्टिव्ह बनवायचं असेल तर डू नॉट मेन वर्बला कन्सिडर केले नाही. शिल्लक काय राहिला? वॉज जर एकटा जर असेल तर तो V2 असतो. V2 जर असेल तर सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट आहे तर ऍक्टिव्ह मध्ये V2 कुठं आहे ते शोधा, मेन वर्ब कुठं आहे ते शोधा, अपॉइंटेड कुठं आहे ते शोधा. कुठं दिसतो? इथं दिसतो. हॅज बीन अपॉइंटेड गेला. इथं जर बघितलं हॅज अपॉइंटेड गेला, हा पण हॅड अपॉइंटेड गेला. इथे तुमचे म्हणजे विदिन आपण म्हणू शकतो सेकंदामध्ये हे आन्सर सुटणार आहे. फक्त तुम्हाला आता ते बेसिक पासून तर एंडिंग पर्यंत तिथं बघावं लागणार आहे. आणि त्या बॅचमध्ये पूर्ण कव्हर करून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. कुठं तिथे शॉर्टकट तिथे केलेला नाही आहे. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. सेंटेन्स खूप आहे आपल्याकडं, मी थोडं फास्ट जाण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्हाला मी कसं ते ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह होतं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. चलो बघ रे भाऊ काय म्हणतो तो, ऍक्टिव्ह फॉर्म कुठला आहे ते ओळखा म्हणतो. आता बघा हा सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ते सांगा मला. हॅज बीन ब्रॉड जर म्हणत असेल, बिन प्लस V3 आहे, हा बिन प्लस V3 दिसतो. बिन प्लस जर V3 असेल बेटा तर तो सेंटेन्स आहे पॅसिव्हचा. तो कशाचा आहे? पॅसिव्हचा. बिन प्लस जर V3 असेल तो सेंटेन्स आहे पॅसिव्हचा. जर ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर बिन हा परफेक्ट मध्ये येतो, तर त्याला ऍक्टिव्ह करताना या बिनला घरी पाठवून द्यायचं. मग मला सांगा शिल्लक काय राहिलंय? हॅज ब्रॉट. शिल्लक हॅज ब्रॉट आहे, प्रेझेंट परफेक्टचाच वाक्य आहे तो. प्रेझेंट परफेक्टचा जर असेल, आता मला सांगा ब्रॉट घेतलेला आहे, असं काही होतं का? त्याचं प्रेझेंट परफेक्ट आहे आणि त्याचं तुम्ही बनवताय सिंपल पास्ट, चुकीचं आहे ते. इथं जर बघितलं, इथं बाय घेतलेलं फक्त V1, याचा अर्थ यानं कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे? सिंपल प्रेझेंटमध्ये. चालणार नाही, मला लागेल वाक्य प्रेझेंट परफेक्टमध्ये. हॅव ब्रॉट दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणता सर इथं हॅज आहे, इथं हॅव घेतलेलं आहे. मी थांबा, रुको जरा, ठीक आहे. तर आपण सांगू त्याचं काय आहे ते. त्याच्यानंतर बघा हॅड ब्रॉट केलेलं आहे. आता हॅड जर असतो तर हॅड हा पास्ट परफेक्ट बनवतो. हॅड काय बनवतो? हा पास्ट परफेक्ट. हा पण सेंटेन्स नसेल. आता इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, काय आहे ते समजून घ्या. बघा हा जो हॅज आलेला भाऊ, हा हॅज, तर हा इथं जर चेक जर केलं ना तर हा ऑब्जेक्ट नुसार आलेला आहे. हा सिंग्युलर आहे म्हणून तो काय दिसतो तिथं हॅज आहे. पण इथं मला सांगा, आता इथं जर चेक जर केलं ना, द योर हा प्लुरल आहे. हा प्लुरल जर असेल तर इथे हॅव येणार, इथं हॅज येणार नाही. कारण की हॅव आणि हॅज हे एकमेकाच्या ऐवजी तिथं वापरल्या जाते प्रेझेंट परफेक्ट मध्ये. तर हॅज कधी वापरत असतो आपण? तर सिंग्युलर जर सब्जेक्ट जर असेल किंवा ऑब्जेक्ट जर असेल तर काय म्हणू आपण? तिथं हॅज येणार. जर तो प्लुरल जर असेल तर मी तिथं काय घेणार? हॅव घेणार. म्हणून हा सेंटेन्स जर बघितलं हा करेक्ट आहे. तुम्ही विचार करता इथं हॅज तर वाक्यामध्ये कुठं दिसत नाही सर. मग कुठं दिसत नाही तर इथे हॅव आहे ना भाऊ. मग हा काय दिसतो? टू हॅव प्लस V3 आहे, म्हणजे हॅव प्लस V3 आहे, प्रेझेंट परफेक्टचा आहे तो वाक्य. हा सेंटेन्स माझ्यासाठी करेक्ट आहे. चलो आगे बढ़ेंगे. दिसते रे थोडं फॉन्ट बारीक आहे. देअर लॉस्ट कार हॅज नॉट बीन फाउंड एट असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता हा जर वाक्य जर चेक जर केलं, वाक्य आहे तो बेटा तो पॅसिव्हचा. कसं?
बिन फाउंड म्हणतो. आता टू बी प्लस इथं V3 आहे. टू बी प्लस जर V3 जर असेल, याचं जर ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर बिनला तुम्हाला काढून टाकावं लागेल. कुठं बिनला काढलेलं आहे ते चेक करा. ठीक आहे, इथं बिनला त्याने ठेवलेला आहे. हा माझा आन्सर असेल का? नाही. इथं हॅड फाउंड केलेला आहे. आता एक गोष्ट मी तुम्हाला परत सांगतो बघा, हा इथं हॅज बिन फाउंड जर म्हणत असेल तर वाक्य बेटा तो प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह आहे. आता मला सांगा त्याला प्रेझेंट परफेक्टचाच ऍक्टिव्ह जर करायचं असेल तर हॅव हॅजच मला लागेल. मग मला सांगा इथं जर चेक जर केला दे नुसार इथे हॅज येत असतो का? नाही, कारण की दे प्लुरल असतो, हॅज सिंग्युलर असतो. रॉंग. दे हॅड यानं पास्ट परफेक्ट केलेला आहे. रॉंग. दे प्लुरल आहे, हॅव प्लुरल, वाक्य करेक्ट आहे. आता तुम्ही सांगता सर इथं नॉट कसं आला? इथं वाक्यामध्ये नॉट आहे ना. वाक्य निगेटिव्ह तर निगेटिव्ह ठेवणार, वाक्य पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह ठेवणार. आपण सुरुवातीला आपण याच्याबद्दल बोललेलो आहे. समोर जाऊया आपण. चलो चेक करा. हॅव फाउंड जर बघितलं आपण परत, मी तुम्हाला फोकस कुठं करण्याचं आहे बघा. एक गोष्ट समजून घ्या, अतिशय महत्वाची आहे. सेंटेन्स 2 किलोमीटर लांब जरी असेल तरी मला चालतो, फक्त मला सेंटेन्स मधला वर्ब ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर त्याची नस धरली आहे की नाही, जसं डॉक्टर हाताची नस धरून बरोबर ओळखतो की बिमारी काय झालेली आहे. पण इथं तुम्हाला जर सेंटेन्सचा अर्थ जर समजून जर घ्यायचा असेल, सेंटेन्स कशामध्ये आहे ते जर समजून घ्यायचं असेल, पहिले आपल्याला शोधावं लागेल, पहिला फटका मारावा लागेल वर्बला. मग वर्ब कुठं आहे बेटा? इथं हॅव फाउंड हे माझ्यासाठी काय असेल? वर्ब असेल. हॅव फाउंड तो काय असेल माझ्यासाठी? वर्ब. वाक्य कशामध्ये आहे? तो वाक्य आहे बेटा तो प्रेझेंट परफेक्ट मध्ये. आता मला सांगा तो ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ते ऍक्टिव्ह आहे सर. का? कारण की टू बी प्लस V3 दिसत नाही. तुम्ही सांगितलं आम्हाला टू बी प्लस V3 जर असेल तर तो वाक्य कशाचं आहे? माझ्यासाठी पॅसिव्ह आहे. टू बी प्लस V3 दिसत नाही, वाक्य ऍक्टिव्ह आहे. याला जर पॅसिव्ह जर करायचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट आहे. मी तुम्हाला आता सांगितलं परफेक्टच्या घरामध्ये पाहुणा कोण येतो? बिन. पाहुणा जेवला का? आता पाहुणा जेवला का ते पा कुठं आहे पाहुणा? इथं बिन फाइंडिंग दिलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की टू बी प्लस V4 होत असतो का तो पॅसिव्ह करताना? नाही. इथं मला सांगा इज फाउंड दिलेला आहे, पण मला सांगा वाक्य आहे बेटा तो प्रेझेंट परफेक्टचा. यानं बनवून काय दिलं आपल्याला? सिंपल प्रेझेंट. हा सेंटेन्स पण चुकीचा असेल. त्यानंतर चेक करा इथं वॉज फाउंड दिलेला आहे. रॉंग, कारण की यानं कशामध्ये कन्वर्ट केलं आपल्याला? सिंपल पास्ट मध्ये. मग याला जर कन्वर्ट जर करायचं असेल तर हा सेंटेन्स बघा, हॅज बीन फाउंड. हा सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल रे? पॅसिव्हचा असेल. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची म्हणजे अदलाबदली तिथं झालेली आहे. सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी, ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या ठिकाणी. ठीक आहे, येत आहे तुमच्या लक्षामध्ये? या टाइपने ते आपल्याला सेंटेन्स सुटताना दिसतात. चलो आगे बढ़ेंगे. बघा इथं मी तुम्हाला एवढं सांगेल, इथं वर्ब काय आपल्याकडे? वर्ब आहे आपल्याकडे इलेक्ट. इलेक्ट. इलेक्ट जर असेल तर हा V1 आहे. V1 जर असेल तर हा सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट आहे. याचं जर पॅसिव्ह जर करायचं असेल तर इथं पॅसिव्ह करताना एम किंवा इज किंवा तुम्हाला आर घ्यावा लागतो. आणि इलेक्टचं तुम्हाला करावं लागेल इलेक्टेड. म्हणजे इथं जर चेक जर केलं एम इज आर, एम किंवा इज किंवा आर, आणि इथं भाऊ V3 पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं टू बी प्लस V3 जर करायचं असेल, इलेक्ट आपल्याकडे वर्ब आहे, त्याचं इलेक्टेड आपल्याला शोधावं लागेल. कुठं आहे ते चेक करून घ्या. एम इज आर पैकी एक आणि इलेक्टेड असं तुम्हाला दिसते. आता बघा सेंटेन्स समजून घ्या. आर इलेक्टेड. ठीक आहे, इथे म्हणसाल तुम्ही बिईंग इलेक्टेड, इज बिईंग इलेक्टेड. आता बिईंग हा पण येत असतो पॅसिव्ह करण्यासाठी, पण बिईंग कुठं येत असतो? तर तो कंटिन्यूस टेन्स जर असेल, एखादा प्रेझेंट कंटिन्यूस आहे, पास्ट कंटिन्यूस आहे, की आपण म्हणू शकतो फ्युचर कंटिन्यूस आहे, तर त्याच्यामध्ये बिईंग येत असतो. पण वाक्य तर जर बघितलं बेटा इलेक्ट आहे, V1 आहे, सिंपल प्रेझेंट आहे, तर याच्यामध्ये टू बी कोण येणार? एम इज आर येणार. कोण येणार तिथं? एम इज आर. हा सेंटेन्स माझ्यासाठी नसेल, कारण बिईंग कुठं येत असतो? कंटिन्यूसच्या घरामध्ये येत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवणार. परत बिईंग दिलेला आहे, हा पण कंटिन्यूस मध्ये येणार. दोन ऑप्शन तर असेच बाद होणार. आता इथं आर इलेक्टेड दिलेला आहे आणि इथं आर इलेक्टेड दिलेला आहे. मग मला सांगा लास्ट वाला सेंटेन्स 4 नंबरचा जो सेंटेन्स आहे तो का करेक्ट आहे? तुम्हीच मला आन्सर देणार. काय दिसते इथं? कारण की मला सांगा स्टुडंट ऑफ क्लासेस 9 to 12 असं तो ॲज इट इज तिथं दिसतो आपल्याला देताना. मग मला सांगा त्यानं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फिरवलेला आहे की नाही फिरवलेला? नाही फिरवलं त्याने. मग आपल्याला जर पॅसिव्ह जर बनवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की ऑब्जेक्ट हा सुरुवातीला येणार. मग मला सांगा
इथं जर बघितलं, इथं दिसते तुम्हाला द हेड गर्ल अँड काय दिसतो तिथं बॉय. हे इथं जर बघितलं काय दिसतो, इथं काय दिसतो, ऑब्जेक्ट आहे. तर तो सुरुवातीला घेतलेला आहे या सेंटेन्समध्ये, म्हणून हा सेंटेन्स माझ्यासाठी काय बेटा करेक्ट आहे. तुम्हाला हे पण शोधावं लागणार सब्जेक्ट ऑब्जेक्ट यांचं एक्सचेंज झालेलं आहे की नाही. तुम्हाला हे पण बघावं लागणार टू बी प्लस V3 आहे की नाही. तुम्हाला हे पण चेक करावं लागेल की वाक्यामध्ये पॅसिव्ह सेंटेन्समध्ये बाय प्लस सब्जेक्ट जर दिलेला नसेल तर तिथं कन्सिडर करावं लागेल भाऊ समवन समबडी जे काही असेल. मग ते आयोगाचं पॅटर्न आपलं पॅटर्न फिट होतं का ते चेक करायचं. ठीक आहे, समोर जाऊ आपण. सिलेक्ट द करेक्ट आपल्याला विचारलेलं त्यांनी ऍक्टिव्ह फॉर्म विचारलेला आहे. बघा ऍक्टिव्ह फॉर्म विचारत आहे. बघा दॅट मॅटर विल बी टेकन. आता हा जर सेंटेन्स जर बघितला भाऊ, हा सेंटेन्स आहे पॅसिव्हचा. दुसरी गोष्ट याचा टेन्स काय सर, तर टेन्स आहे कुठला, तर मी तुम्हाला सांगतो सिंपल फ्युचर टेन्स आहे तो, सिंपल फ्युचर टेन्स. मग हा जर सिंपल फ्युचर टेन्स जर असेल तर याचं जर आपल्याला ऍक्टिव्ह जर बनवायचं असेल ऍक्टिव्ह, तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की मॉडल ऑक्झिलरी सोबत V1 आलं पाहिजे सर. तिथं सेंटेन्स आहे हा पॅसिव्हचा, याचा टेन्स जर बघितलं सिंपल फ्युचर आहे, याचं जर मला ऍक्टिव्ह बनायचं असेल तर मॉडल ऑक्झिलरी प्लस काय पाहिजे आपल्याला V1 पाहिजे. चेक करून घेऊ. आता बघा इथं टेकन आहे, तर याचा V1 काय होणार बेटा, आपला जो मूळ वर्ब आहे तो कोण आहे, टेकन आहे. तो काय झालेला आहे तिथं, तो V3 झालेला आहे. तर याचं V1 काय असेल, टेक असेल. काय असेल तिथं, टेक. आता इथं चेक करा टेक इथं कुठं दिलेलं आहे त्यांनी, कारण की आपल्याला ऍक्टिव्ह करताना मॉडल ऑक्झिलरी सोबत काय पाहिजे V1. इथं टेक दिसतो देताना, तो इथं तर दिलेलंच नाही. त्याच्यानंतर चेक करा इथं टेक दिलेला आहे, पण इथं उड घेतलेला आहे त्यांनी. कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो परत. इथं चेक करा टेक दिलेलं आहे, इथं त्यानं शालचा वापर केलेला आहे. आता मला सांगा सब्जेक्ट आला आपल्या सुरुवातीला, मग बाय मी जर असेल तर त्याचा आय होत असतो. दॅट मॅटर आपण इकडे लिहिलेलं आहे दॅट मॅटर. आता बघा बेटा टेकन आहे, याचं V1 होणार टेक. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा की पॅसिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे फ्युचर मॉडल ऑक्झिलरीमध्ये जर चेक जर केलं ना आपण, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी कुठली मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर त्याच्यामध्ये काय होत असतो की पॅसिव्ह बनवताना बी हा इथं टू बी म्हणून येत असतो. बघा इथं बी आलेला आहे. परफेक्ट मध्ये कोण येत असतो, बीन. कंटिन्युअस मध्ये कोण येत असतो, बीइंग. मग मला सांगा हा पॅसिव्ह मध्ये आलेला होता पाहुणा, याला घरी पाठवावं लागेल आपल्याला. मग बी इथे येणार का, नाही. आणि जी मॉडल ऑक्झिलरी दिलेली आहे तिला ॲज इट इज तिथं ठेवावं लागेल. मग इथं चेक करा मॉडल ऑक्झिलरी कुठली दिलेली आहे, विल. मग ते तिथं ठेवावं लागेल. आता इथे जर चेक जर केलं तर हे सेंटेन्स आहे कशाचं, तर हा सेंटेन्स आहे म्हणू शकतो आपण IBPSचं. ठीक आहे, IBPSने विचारला गेलेला आहे तो सेंटेन्स आहे तिथं. पण हा जर सेंटेन्स कशाचं असतं MPSCने जर विचारलं गेलं असतं ना तर याचं उत्तर MPSCने हा दिलं असतं 4 नंबरवर. कारण MPSC असं म्हणते, काय म्हणते ते समजून घ्या. काय म्हणते ते की आय असेल किंवा वी जर असेल, आय जर असेल किंवा वी जर असेल तर इथं विल नका घेऊ, इथं काय घ्या, इथं शाल घ्या. असं कोण म्हणते, MPSC म्हणते. पण आता IBPS म्हणत आहे, तो काय म्हणतो की इथं जर बघितलं विल टेक, त्यानं करेक्ट इथं ऑप्शन दिलेला आहे. याचा आन्सर जर चेक जर फर्स्ट नंबर पण बरोबर आहे आणि इथं जो लास्टवाला दिलेला आहे तो पण करेक्ट आहे, तो पण काय तिथं करेक्ट आहे. पण आता मॅक्झिमम वेळेस तिथं विलच वापरला जाते. आपण लक्षात ठेवणार इथं विलच वापरला जाते, कारण की यानं कोणत्या बेसने घेतलेलं आहे. कुठली जर मॉडल ऑक्झिलरी जर असेल पॅसिव्हमध्ये, त्याचं जर ऍक्टिव्ह जर करायचं असेल किंवा ऍक्टिव्ह सेंटेन्स जर दिलेलं असेल त्याचं जर पॅसिव्ह जर करायचं असेल तर मॉडल ऑक्झिलरी चेंज होत नसते. पण MPSC मध्ये होते ती. जर इथं सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट जर आय किंवा वी जर आलं तर इथं विल कधीच देत नाही, तो तिथं देतो शाल. इथे तुमच्या लक्षामध्ये ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण समोर जाऊया. करेक्ट आन्सर जर बघितलं बेटा व्ही हा पहिला जो सेंटेन्स आहे तो माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगत आहे की इथं आन्सर कसे येत आहे त्याचे आपण जे बघितलेलं आहे टॉपिक, ठीक आहे, ते आपण इथं चेक करण्याचा प्रयत्न करू. बघा हा सेंटेन्स जर बघितलं, गेव इथं दिसतो तुम्हाला देताना, तो काय दिसतो, गेव. हे माझ्यासाठी वर्ब आहे.
हा V2 आहे, हा काय बेटा V2 जर असेल तर वाक्य आहे हा सिंपल पास्टचा, सिंपल पास्ट. हा वाक्य आहे ऍक्टिव्हचा, परत मी तुम्हाला सांगतो हा ऍक्टिव्हचा आहे. याचं जर पॅसिव्ह जर करायचं असेल तर हा सिंपल पास्ट जर असेल, सिंपल पास्ट जर असेल तर ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना वॉज वेअर येणार. वाक्यामध्ये वॉज आणि वेअर कुठं आहे ते शोधा. वॉज आणि वेअर कुठं दिसते आपल्याला बघा, इथं हॅव बीन गिवन दिलेलं आहे, काही अर्थ नाही लागत. इथे हॅड दिलेला आहे, हॅव दिलेला आहे, इथं ॲम दिलेला आहे प्रेझेंट. इथं एकच ठिकाणी बेटा वॉज दिसतो, गेवचं इथं गिवन केलेलं आहे टू बी प्लस V3. पॅसिव्ह करताना टू बी प्लस V3 सुटतो बेटा तो. आपण फक्त इंग्लिशची ही मनामध्ये भीती बाळगलेली आहे, पण मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्हाला त्याचं मिनिंग जरी जमत असेल नसेल ना तरी काही विषय नाही. फक्त तुम्हाला जे मी म्हणतो की टू बी प्लस V3 तेवढं जरी जमलं तरी सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. चलो आगे बढ़ेंगे. बघा इथे हॅड रिपोर्टेड आहे बेटा, वर्ब काय दिलेलं आहे इथं, हॅड रिपोर्टेड. हॅड रिपोर्टेड जर असेल तर हा वाक्य जर बघितलं ना पास्ट परफेक्टचा आहे. कशाचा आहे तो, पास्ट परफेक्ट. आता हा वाक्य ऍक्टिव्हचा आहे पॅसिव्हचा आहे, तर तो सेंटेन्स आहे आपल्यासाठी कशाचा, तर ऍक्टिव्हचा. तर याला जर मला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर पास्ट परफेक्ट कुठलाही परफेक्ट जर असेल तर इथं मधामध्ये कोण येत असतो, बिन. कोण येत असतो, बिन. बिन कुठं आहे ते शोधा. इथे हॅड रिपोर्टेड दिलेला आहे, नाही ऍक्टिव्ह मध्ये जातो. हॅज रिपोर्टेड वाक्य हॅडचा आहे आणि यानं बनवलं काय, हॅड. रॉंग. इथं बघा इथं बिन रिपोर्टेड आहे, मी तुम्हाला म्हटलं ना बिन येणार वाक्यामध्ये पाहुणा, ठीक आहे. बिन इथं आलेला आहे, पण इथं कशामुळं वाक्य एरर आहे, वाक्यामध्ये एरर काय, हॅज दिलेला आहे. कारण हॅज प्रेझेंट परफेक्ट सांगतो आणि हॅड काय सांगतो बेटा, पास्ट परफेक्ट. वाक्य पास्ट परफेक्टचं आहे तर वाक्य हा बघा इथं, द थेफ्ट हॅड बीन रिपोर्टेड टू द पोलीस. काय असेल तिथं, टू द पोलीस. मग मला सांगा हा सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. शुअर. बाकी तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे की सब्जेक्ट ऑब्जेक्ट तिथं चेक होणार, बदलणार. बघा हे थोडं ब्लर येत असेल पण मी तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी वाटलास हे इकडे लिहून देतो बेटा तुम्हाला, काय की हा सेंटेन्स आहे बाय हुम वॉज द लॉयन. काय दिलेलं आहे, वॉज द लॉयन. लास्ट मध्ये दिलेलं आहे आपल्याला किल्ड हा वर्ब दिलेला आहे. आता बघा हा जो सेंटेन्स आहे की नाही, हा सेंटेन्स आहे बेटा कशाचा, तर हा सेंटेन्स आहे पॅसिव्हचा. कसं सर, बघा इथं वॉज दिसतो, इथं किल्ड दिसतो, म्हणजे इथं टू बी प्लस V3 आहे की नाही, टू बी प्लस V3 आहे की नाही. पण हा स्ट्रक्चर तर दिसत नाही सर टू बी प्लस V3. तो टू बी प्लस V3 आहे, फक्त तो सेंटेन्स जर बघितलं ना बेटा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे तो. पण प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर त्याला प्रश्नार्थक वाक्यच ठेवावं लागतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ठेवावं लागते. त्याच्यामध्ये तो WH आहे, कारण की इथं WH वर्ड दिसतो. बघा एक कन्सेप्ट अशी आहे की ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये हु जर असेल तर याचं पॅसिव्ह सेंटेन्स बेटा बाय हुम, बाय हुम किंवा किंवा हुम डॅश डॅश डॅश, सॉरी हुम डॅश 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 बाय, असं त्याचं पॅसिव्ह बनत असतो. म्हणजे हा ऍक्टिव्ह जर असेल तर याचं पॅसिव्ह हे या पद्धतीने बनतो. मग मला सांगा हा बाय हुम नाही, वाक्याची सुरुवात झालेली आहे बाय हुमनी, म्हणजे हा सेंटेन्स जर बघितलं ना हा सेंटेन्स पॅसिव्हचा आहे. तरी जाऊ द्या, ते जरी कळालं नसेल की टू बी प्लस V3 आहे तर ते सेंटेन्स 100% कशामध्ये आहे, तो पॅसिव्ह मध्ये आहे. आता मी तुम्हाला म्हणेल की वॉज किल्ड जर असेल तर याच्यामधला जो किल्ड आहे की मेन वर्ब त्याला कन्सिडर करू नका. अर्थात तो वॉज एकटा राहिला, वॉज जर एकटा असेल तर हा V2 आहे, V2 जर असेल तर हा सिंपल पास्टचा सेंटेन्स आहे. सेंटेन्स कशाचा आहे, तो सिंपल पास्टचा. तो जर सेंटेन्स सिंपल पास्टचा जर असेल भाऊ तर आता मला सांगा याच्यामध्ये फक्त V2 कुठं आहे ते शोधा. V2 कुठे दिसते आपल्याला, बघा इथं वॉज किल्ड दिलेलं आहे त्याने ऑप्शन, रॉंग. टू बी प्लस V3 दिलेले आहे, परत सेंटेन्स तो पॅसिव्ह मध्ये दिलेले, वॉज किल्ड रॉंग. इथं बघा फक्त किल्ड दिलेलं आहे त्याने, फक्त काय दिलेलं आहे आपल्याला, किल्ड. आता हा सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. इज किल्ड दिलेलं आहे, टू बी प्लस V3 दिलेलं आहे, परत तो सेंटेन्स कशाचा आहे भाऊ, पॅसिव्हचा आहे. आपल्याला ऍक्टिव्ह ओळखायचा आहे, किल्ड आपल्याला शोधायचं होतं. V2 कुठं आहे शोधला आपण तिथं, थर्ड ऑप्शन मध्ये तो आपल्याला दिसतो. ठीक है, समझ में आ रही क्या आपको बात. ठीक आहे,
या सेशनचा हा लास्ट आपला म्हणू शकतो क्वेश्चन आहे, पण थांबा स्टील आहे की नाही, अजून काहीतरी मी सांगणार आहे जे महत्त्वाचं असेल. ठीक आहे, चेक करा. विल ही यूज, आता बघा इथे एक वर्ब दिसतो तुम्हाला, त्याच्यानंतर बघा द ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड. आता इथं बघा इज कन्स्ट्रक्टेड हा वाक्य आहे बेटा, दोन पद्धतीने त्याने दिले आहे. हा जो सुरुवातीचा वाक्य आहे तो ॲक्टिव्हचा आहे. इज कन्स्ट्रक्टेड जर बघितलं तर हा टू बी प्लस व्ही3 आहे, म्हणजे एकाच वाक्यामध्ये त्यानं ॲक्टिव्हचा सेंटेन्स पण दिलेला आहे आणि पॅसिव्हचा पण दिलेला आहे. आता याचं जर आपल्याला चेंजेस जर करायचं असेल, तो काय म्हणतो इन पॅसिव्हमध्ये जर करायचं असेल तर आता मला एक गोष्ट सांगा की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर जे जैसे थे राहते त्याच्यामध्ये बदल होतो का? नाही. मॉडल ऑक्झिलरीमध्ये जर आलो आपण, सिंपल फ्युचर असेल किंवा आपण म्हणू शकतो कुठली मॉडल ऑक्झिलरी असेल, तर याच्यामध्ये काय होत असते की याच्यामध्ये पावना कोण येत असतो पॅसिव्ह करताना? बी लहान आपला कुमार बी. आता चेक करा बी कुठं आहे. विल द ब्रिज बी यूज, इथे दिसतो आपल्याला बी यूज असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर चेक करा विल द ब्रिज बी यूज. आता बघा याच्यामध्ये कुठं चुकीचं दिलेलं आहे ते समजून घ्या. इज कन्स्ट्रक्टेड हा जो इथं दिलेला आहे पॅसिव्हमध्ये, याने हॅड बीन कन्स्ट्रक्टेड केलेले सेंटेन्स ऑलरेडी हा पॅसिव्हचा आहे की नाही? मग मला सांगा इथे हॅड बीन कन्स्ट्रक्टेड घेण्याची काही गरज नाही ना, कारण की तो सेंटेन्स काय म्हणतो फक्त पॅसिव्हमध्ये ठेवा. मग यानं इथं जर बघितलं हा सेंटेन्स ऑलरेडी इज कन्स्ट्रक्टेड हा पॅसिव्हमध्ये आहे, याच्यामध्ये काही तुम्ही बदल करू नका. इथं वॉज कन्स्ट्रक्टेड रॉंग, इथे हॅड कन्स्ट्रक्टेड रॉंग, इथं इज कन्स्ट्रक्टेड, तो सेंटेन्स काय असेल माझ्यासाठी करेक्ट असेल. ठीक आहे. आता या टाईपचे तुम्हाला इथं सगळ्या टाईपचे आपण प्रश्न तिथं घेण्याचा प्रयत्न केलेला, म्हणजे ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करा, पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करा. हे डबल जे समजा सेंटेन्स म्हणू शकतो, एकाच सेंटेन्समध्ये दोन सेंटेन्स तो घुसवत आहे. हे सगळे सेंटेन्स आपण कशाचे कन्वर्ट केले म्हणजे बघितलेले आहे, आपण पॅसिव्हचे बघितलेले आहे किंवा व्हॉइसचे आपण तिथे चेक केलेला आहे. बघा इथं प्रश्न संपले का सर? प्रश्न संपलेला नाही, कारण की या टॉपिकवर तो खूप प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर मला तर असं वाटतं की मी जर बघितलं, मी समजा इथे जर बघितलं 2-4 पेपरमधले हे प्रश्न घेतलेले आहे तुमचे. मी इथे बघितलेलं आहे की IBPSने आतापर्यंत जर बघितलेलं ना जवळपास 100-200 अजून आपण म्हणू शकतो तिथं प्रश्न तुम्हाला दिसतात, जे मागच्या महिने झालेले पेपर आहे की नाही त्याच्यावर मधले ते प्रश्न दिसतात तुम्हाला. पण स्टील आपण इथं थांबू. इथं जर बघितलं ना हे आपण बघितलेले IBPS TCS पॅटर्नचे प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये MPSने कसं विचारलेले आहे ते प्रश्न तिथं चेक करणार आहे. पण तुम्हाला जर अजून कुठले व्हिडिओ म्हणजे तिथं म्हणू शकतो आपण कुठल्या टॉपिकची काही अडचण जर असेल इंग्लिशच्या बाबतीत, तर तुम्ही कमेंट करा म्हटलं की कुठला आपण टॉपिक घेऊ शकतो नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे. आणि आपल्या मित्रापर्यंत फ्रेंडपर्यंत ते व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. इथे थांबूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.